श्री रुग्णालयातील दुर्घटनेने खळबळ, बालकांच्या पालकांना आर्थिक मदत द्या, शिवसेनेची मागणी। अमरावती जिल्हा श्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात घडलेल्या गंभीर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करावी, तसेच दुर्घटनेत बाधित बालकांच्या पालकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे अमरावती जिल्हा समन्वयक नितीन तारेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे। या आगीमध्ये ज्या परिवारातील बालकांचा होरपळून मृत्यू झाला, या घटनेचा आम्ही अमरावती जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निषेधच करतो। परंतु त्यांच्या पालकांना या संदर्भात काहीतरी आर्थिक मदत मिळाली पाहिजे, ही मागणीसुद्धा प्रामुख्याने आम्ही आहे। त्याशिवाय ज्या रुग्णालयामध्ये ज्या संयंत्रांचं ऑडिट आजपर्यंत झालेलं नाही, त्याचं ऑडिटही शासनाने करून घेतलं पाहिजे, जेणेकरून भविष्यातल्या ह्या दुर्घटना टाळता येतील। धन्यवाद। अमरावती विभागातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल जे आहे ते डफरीन हॉस्पिटल, या ठिकाणी ग्रामीण भागातून पेशंट जे रुग्ण आहेत ते मोठ्या प्रमाणात येतात आणि विश्वासाने येतात। शासनाच्या सगळ्या योजना मंजूर असूनही केवळ देखभाली अभावी ही घटना घडलेली आहे। ही घटना एवढी दर्दनाक आहे आणि एवढा शासनावर अविश्वास आणि शासनाने घात केल्यासारखा प्रकार झालेला आहे। लहान लहान मुलं आगीत होरपळले गेले आणि काही मुलांच्या ज्या अवहेलना झाल्या त्यांना उचलून काढून दुसऱ्या हॉस्पिटलला पाठवावं लागलं। हे शासनाचं अपयश आहे। आमची अशी शासनास विनंती आहे की जेवढ्या काही चांगल्या योजना आहेत ज्या आरोग्याशी जोडलेल्या आहेत, त्या ठिकाणी नियोजनाची आणि औषधीची आणि तिथं डॉक्टरची अत्यंत आवश्यकता आहे। श्री नितीनजी तारेकर आणि शिवसेनेचं शिष्टमंडळ आम्ही माननीय जिल्हा शल्य चिकित्सक यांना भेटायला गेलो होतो। ह्या गोष्टी आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिल्या होत्या, परंतु प्रशासनाच्या समोर ते हतबल आहे। शासनाकडनं त्यांना पैसा येत नाही, त्याच्यामुळे तिथं देखभाल केले जात नाही, त्याच्यामुळे ह्या शासनाच्या हॉस्पिटलची ही अवस्था निर्माण झाली। याला पूर्णपणे शासन दोषी आहे। म्हणून माझी अशी विनंती आहे, माननीय पालकमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून शिवसेनेची अशी जाहीर मागणी आहे की यांनी राजीनामा देऊन मोकळं झालं पाहिजे। संबंधित जे डॉक्टर्स आहे, अधिकारी आहे, त्यांना त्वरित सस्पेंड करण्यात यावं आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। हे पालकमंत्री फक्त उद्घाटन करायसाठी येतात। मेन म्हणजे जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलला यांनी अजूनही भेट दिलेली नाहीये। काय होत आहे, काय घडत आहे याचं त्यांना काही घेणं देणं नाहीये। आज एवढे बाळ म्हणजे मृत्यू झालेले आहेत, त्यातून 3 बाळ तर बाळ पूर्ण दगावले, 6 बाळ ॲडमिट आहेत आणि एकूण बाळ स्वस्थ आहे की नाही हे आम्हाला अजूनही माहीत नाहीये। पण हा काहीतरी खोटा आकडा आम्हाला देऊन राहिलेले आहे आणि ह्या पालकमंत्रीचं अजिबात अमरावती जिल्ह्यावर लक्ष नाही आहे। आमची एकच मागणी आहे, इथून हा पालकमंत्री हटला गेला पाहिजे। जय भवानी। कोणाचा? शिवसेनेचा। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।